हॅलो गाईज, मी प्रियांका आणि पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज ना सकाळी मी 5:30 वाजता उठले होते, कारण पिशाच्या पप्पांना कामाला जायचं होतं. त्यांची ड्युटी काहीतरी 6:30ला, म्हणजे घरातून निघायचं होतं त्यांना. 7ला पोचायचं होतं, कारण 3 दिवस झालं त्यांचं इव्हिनिंग म्हणजे दुपारची ड्युटी असल्यामुळं मी लेटच उठायचे, म्हणजे लवकरच उठत नव्हते. तर म्हटलं आज लवकर उठले, आणि उठल्यानंतर यांना प्रिशा पण माझ्या बरोबर उठले. सकाळी आणि मला ना स्वयंपाकच करून देत नव्हती. परत प्रिशाच्या पप्पांना आवरायचं सुद्धा होतं, तर त्यांना सुद्धा ती आवरून देत नव्हती. इतकं इरिटेट केलं ना तिने मला, तर खूप जास्त राग आला होता तिचा. तर असं आता राग करून कारण फायदा काय आहे ना, तिचं आम्हाला सांभाळायला तिचा कोण नसल्यामुळे मलाच सगळं करावं लागतं. त्यानंतर मी प्रिशाला ना झोपवलं 7 वाजता, आणि म्हटलं ती झोपली तोपर्यंत आंघोळीला पाणी वगैरे ठेवून आंघोळ करून घेते ना. तर नंतर ती उठली ना तर मग मला काहीच करून देणार नाही. मग त्याच्यानंतर ना मी आंघोळ सुद्धा वगैरे करून म्हणजे आंघोळीला गेले तर लगेच ती उठली. उठल्यानंतर मग मी तिला म्हटलं थोडा वेळ बाहेर थांब. मग त्या अशी रडायला लागली ना, तिला म्हणजे आंघोळ करायची होती माझ्यासोबत म्हणून आहे ना, ती खूप जास्त रडत होती. मग तिची सुद्धा मी आंघोळ घातली, तिला छान असं रेडी वगैरे केलं. तर आता आहे ना तिला नाश्ता करायचा आहे. आता नाश्त्यासाठी आता बघा 9 साडेनऊ वाजलेत वाटतं. आता तिच्यासाठी नाश्ता बनवायचा. त्या नाश्त्याला मी आज तिला आहे ना आलू पराठा बनवून चारणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते तिला रेडी वगैरे कसं केलं, कारण खूप थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये तिला आंघोळ करायची म्हटल्यावर ना मला तर खूप जास्त तिचं टेन्शन आलं होतं, कारण सर्दी वगैरे तिला ऑलरेडी आहे. आणि मी तिला आंघोळीला नको म्हणत होती, तरी पण ती ना खूप रडायला लागलेली. चला मी दाखवते आता तिला नाश्ता बनवते काहीतरी. खूप जास्त लेट झालेलं आहे, लागली तिला. हातानेच खाते माझं बाळ. हां मम्म, तुला मम्म चारू ना मी. हो का, आलू पराठा बनवले त्यासाठी गरमागरम मस्तपैकी छान. हे घे खा, हळू खा, गरम आहे. हां, पाण्याची बाटली कुठे आहे तुझी? बाटली कुठे? पाणी घे चल. बाटली घे, पाणी पी. धर, घ्या पाणी पी. हां, पहिलं पाणी पी. तिला पाणी पण जवळ लागतं खातानी. अशा मॅडम आहेत आमच्या. थांब मी चारते थांब. पण प्रिशाला पराठा विचार हा कसं झालं. प्रिशा पराठा छान आहे? पिलू पराठा छान आहे का? छान आहे. इकडं बघ, मी चारते तुला. इकडं बघ, पराठा छान आहे? छान आहे का? छान आहे? छान नाही मग कशाला खाते? नको खावा. बरं नको खावा. हो का, प्रिशाच्या मैत्रिणी आल्यात खालून मस्त खेळायला तिच्यासोबत, कारण इथं कोणच नसतं बघा, सगळं सामसूम असल्यामुळं. तर इथं ना तिच्या मैत्रिणी आल्या छोट्या छोट्या. आता आम्ही सगळे मिळून खाली जाणार आहेत खेळण्यासाठी. बघा प्रिशा किती खुश आहे बघा, त्यांच्या मैत्रिणी आल्यात म्हणून. प्रिशा छोटं मेकअप बॉक्स आहे, ते मेकअपचं किट घेऊन आय शॅडो लावते मैत्रिणी. लाव चिवला लाव, पिलू चिवला लाव. चिवला लाव. इकडं बघा चिवला कशी लावते. तिला माहिती आहे मी मेकअप वगैरे करते ना, त्यामुळे तिला माहिती आहे कसं लावायचं वगैरे. ही बघा त्यांची मोठी दीदी रोज त्यांच्यापाशी ती खेळायला. हे बघा दोघी मैत्रिणी मेकअप करायला लागल्यात. मेकअप चाललाय ह्यांचा. मेकअप आहे का नाही निशा? मम्मी कुठे? मम्मी कुठे? कुठे मम्मी? झाड मग झाड शान बाळे माझं झाड. हे ना म्हणजे झाड. चला जाऊ. वाव छान छान. अरे केलंय का आता जस्ट तुला? तिकडं आता असायली भारी वाटायला लागले. तुम्ही येऊन बसायचं किती? इथं तर प्रिशाचं चाललंय पप्पांच्या मांडीवर बसायचं. कामावरून आल्या ना आधीच तिच्या पप्पांच्या गळ्यात पडत असते. आणि तर बिस्किट खायला लागली ती, पप्पांना पण चारायला लागली तिच्या.
बघायचं का तुम्हाला? पप्पाला चाल पिलू, पप्पाला चाल, पप्पाला दे पप्पाला. हे बघा पप्पाला कशी चालते बिस्किट. साठी मी चहा ठेवला इथं बनवण्यासाठी. मग इथं चहा सुद्धा उकळायला लागलाय. मस्तपैकी आता चहा प्यायचं, कारण थंडी इतकी जास्त आहे की चहा पिण्याची तलब सगळ्यांनाच होते. तुम्हाला होती का मला कमेंट करून सांगा. सो चला मस्त असं मस्तपैकी चहा बनवलाय बघा. एकदम कडकमध्ये चहा बनवलाय. मस्तपैकी असं विलायची टाकली त्यात. चहा एकदम झणझणीत, सॉरी भाजी नाही, चहा म्हणजे कडक, झणझणीत नाही तर कडक चहा मस्तपैकी असा. चहा द्यायचा आता. मस्त आलं टाकून चहा बनवले. हा गरमागरम चहा. विशेष काय कारनामे चालले बघा. गळ्यात घातले. काय बाबा ते? काय ते? दे मला, दे शान बाळे, दे. वाव गुडगलले ना तू. थांब, तुला डोक्याला बेल्ट लावू आपण. इकडे थांब. थांब आपण नंतर लावू. थांब बघा त्याचं बेल्ट बनवते मी छान असं. थांब पिल्लू, थांब थांब ना, थांब ना पिल्लू. तिला गळ्यात घालायचं असतं. काही ओढणी असली की गळ्यात घालते काय पण. माझ्या मोठ्या मोठ्या ओढण्या घेते आणि गळ्यात घालते ती. तेव्हा का चालले आता पलीकडे. ऑर्डर पिक्चर बघत बघत इथं चहा मस्त असं एन्जॉय करतोय. बाहेर लय थंडी आहे. आणि प्रिशा सुद्धा छानपैकी गाणं बघते. तिला गाणे वगैरे बघायला नाही का, ऐकायला वगैरे लय आवडतं तिला. ती पण बघायला लागली, आम्ही पण बघतोय.